चपाती भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर शिल्लक राहिलेल्या भातापासून कुरकुरीत आणि खमंग असा अवघ्या 5 मिनिटांमध्ये झटपट असा नाश्ता तयार होणार आहे. नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत, तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चवीला भन्नाट लागणारा हा नाश्ता रात्रीच्या शिळ्या भातापासून तयार केला आहे. चवीला एक नंबर आणि कोणताही पसारा न करता झटपट होणारा पदार्थ आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी रात्रीचा 1 वाटी भात उरला आहे. तो भात मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर हा सगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे भात आणि या भातामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. इथे एक मीडियम साईजचा अगदी बारीक असा कांदा चिरून घेतला होता. हा कांदा आपण सगळा या भातामध्ये घालून घेणार आहोत आणि यामध्ये थोडे काही मसाले देखील आपण ॲड करणार आहोत. तर इथे बघू शकता, पाव चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मिक्स ऑर्गॅनो, हे सगळे मसाले आपण घालून घेणार आहोत. साल काढून घेतलेला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. बटाटा आपण कुस्करून यामध्ये घालून घेणार आहोत. यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. भात शिजवत असतानाच मी भातामध्ये मीठ घालून घेतलं होतं, पण इथे म्हणून मी थोडंसंच मिठाचा वापर केला आहे. आणि चाट मसाल्यामध्ये, मिक्स ऑर्गॅनोमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे अंदाजाने मीठ घालून घेऊ शकता. म्हणजेच अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे मीठ वापरलं आहे. हे सगळे जिन्नस छान या भातामध्ये कोट करून घ्यायचं आहे. भातामध्ये अगदी छान एकजीव आणि एकत्रित करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे छान असा एक भाताचा गोळा तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटा छान या भातात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथे बघू शकता भाताचा रंग देखील बदलला आहे. छान असा भात चटपटीत असा वाटत आहे. तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा भात जरा आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. यामध्ये आपण अमूलचे चीजचे क्यूब्स वापरणार आहोत. हवं तर तुम्ही मोझरेला चीज देखील वापरू शकता, पण इथे माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं म्हणून मी इथे अमूलचंच चीज वापरलं आहे. जे क्यूब्समध्ये मिळतं ते वापरलं आहे. तर याचे छान असे लांब स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत. भातामध्ये कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचे. पुन्हा एकदा भाताला छान असं कुस्करून घ्यायचं आहे. तर इथं छान कुस्करून झाल्यानंतर आपल्याला भाताचा एक उंडा किंवा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर लहान मुलं कधी बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात, तेव्हा तुम्ही भाताचा असा काहीतरी वेगळा आणि नवीन पदार्थ करून देऊ शकता. खूप हेल्दी असा पदार्थ आहे हा आणि झटपट देखील होतो. खरंच पोळी भाजी जर करायचा कंटाळा आला असेल ना, तर अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये असा पदार्थ करून खायला नक्कीच आवडेल तुम्हाला. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर या भाताच्या उंड्यामध्ये आपल्याला चीज ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे भात लावून सगळ्या कडा छान अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्याला एक छान असं अंड्याच्या आकाराचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, इथे साधारण 7 ते 8 इथे हे गोळे अंड्याच्या शेपचे तयार झाले आहेत. तर हे कुरकुरीत नाश्ता तयार होण्यासाठी इथे ब्रेड क्रम्स घेतले आहेत. ब्रेड क्रम्स आहे जे पूर्ण या भाताला छान असं कोट करून घ्यायचं आहे. ते जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करू शकता. म्हणजेच काय होईल ना, बाहेरून हे आवरण आहे ना छान कुरकुरीत होतं आणि आतून अगदी सॉफ्ट आणि क्रीमी असं होतं. खायला देखील हा नाश्ता खूप सुंदर असा लागतो. तर इथे कमी तेलामध्ये झटपट असा नाश्ता तयार करून घेणार आहोत. तर इथे तव्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. इथे नॉनस्टिकी तवा घेतला आहे. हवं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे छान असे भाजू शकता, पण मी इथे तवा घेतला आहे. म्हणजे सगळेच एकत्र या तव्यामध्ये आपण तयार करून घेतलेला नाश्ता बसतो. मग इथे तेल थोडंसं आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, सुरुवातीचा भाताचा तयार केलेला जो नाश्ता आहे तो या तव्यावर ठेवला आहे. अशा पद्धतीने सर्व आपण तव्यामध्ये गॅसची फ्लेम लहान मोठी ठेवून हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत.
यावर थोडीशी प्लेट झाकून घ्यायचं आहे आणि याला छान आलटपालट करून सगळ्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घेणार आहोत. तर इथे बघा सगळ्या बाजूने मी हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत खालची बाजू जी आहे ती छान भाजून घेत आहे. तर याला उलटवून घेणार आहोत. तर खालची बाजू 5 ते 6 मिनिटानंतर छान अशी भाजून तयार होते. तर इथे बघू शकता छान रंग देखील आला आहे. तर भाताचा नवीन प्रकार कसा वाटला आहे नाश्त्याचा कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट होणारा नाश्ता तुम्ही कधीही करून खाऊ शकता आणि चवीला एक नंबर आणि भन्नाट चवीचा लागतो. लहान मुलं देखील अगदी आवडीने हा नाश्ता खातात. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुम्ही चॅनलला जॉईन देखील करू शकता. तर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता इथे रेडी झाला आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असा नाश्ता दिसत आहे. हवं तर तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉससोबत सुद्धा हा नाश्ता खाऊ शकता. तर एक नाश्ता मी तुम्हाला तयार केलेला इथे दाखवणार आहे. तर इथे बघू शकता वरून अगदी क्रिस्पी असा झाला आहे नाश्ता आणि आतून अगदी सॉफ्ट असा झाला आहे. तर अगदी कुरकुरीत असा लागत आहे वरून. आणि आता मी हा नाश्ता तुम्हाला तोडून देखील दाखवते. इथे बघू शकता चीज आपलं छान असं अगदी आतमधून मेल्ट झालेलं दिसत आहे आणि हा खाताना कळणार सुद्धा नाही की हा भातापासून तयार केलेला आहे. चवीला इतका असा खमंग लागतो. कोणत्याही वरण भाताची सुद्धा गरज नाही एवढा चवीला भन्नाट लागणारा नाश्ता आहे. सॉस किंवा चटणी जरी नसली तरी हा नाश्ता चवीला एक नंबर आणि उत्तम असा लागतो. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि खूप जणांना शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.